सगळं आवरलं गेलं आहे, पॅकिंग वगैरे झालं आहे. आता वाजले 6:30 म्हणजे 7:15 वाजले असतील सॉरी. आणि आज निघायचं आपल्याला श्रीनगर टू अमृतसर. आपण येताना उधमपूर मार्गे एक शॉर्टकटमधून घेतला होता. तर आज आपण जाणार आहे जम्मू मार्गे. अगोदर जम्मूला जाऊ, जम्मूहून अमृतसर, कारण की पूर्ण हायवे रोड आहे आणि मला नाही वाटतं काही प्रॉब्लेम येईल. त्या रूटने मी आलो होतो त्यावेळेस मी एकटाच होतो, दुसरं कोणी नव्हतं. म्हणून 7:15 झाले. ब्रेकफास्ट मिळाला तर ब्रेकफास्ट करू आणि लवकरात लवकर निघू. चलो बाय बाय. बनिहाल गाजीगुंड लेंथ 8.5 किलोमीटरची टनल. चलो सो पहिली टनल लागली आपल्याला बनिहाल गाजीगुंड 8.5 किलोमीटर. इथं थोडं गार वाटतं या टनलमध्ये. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू क्या बात. जशी टनल क्रॉस केली, टनलच्या या साईडने एकदा वातावरणच चेंज झालं. थोडी थंडी वाजते, गार गार. काय व्ह्यू झाला आहे इकडे. मला वाटतं पाऊस लागेल जम्मू साईडला, कारण की आज आपण जातोय जम्मूकडनं. मग आपण येताना जम्मू स्किप केलं होतं. मधला एक रस्ता आहे तो डायरेक्ट उधमपूरला निघतो. सो आता वाजले की 7:45 वाजले. जवळपास 100 किलोमीटर कवर केला सकाळपासून. नाही सॉरी 8:45 वाजले. 100 किलोमीटर एक सव्वा तासात कवर केलं, कारण की 4 लेन हायवे होता पूर्ण. आता लागला आपल्याला घाटचा रोड. टी ब्रेक घेतला, चहा पिला मस्त. आता पुढे चांगलं लोकेशन बघून ब्रेकफास्टला थांबू अर्धा 1 तासात. आता आपल्याला परत चेनानी टनल लागेल. चहाला थांबलो होतो इथं. पोलीस भेटले जम्मू आणि काश्मीर. खूप वेळ गप्पा करत बसलो होतो त्यांच्याशी. बरंच सगळं विचारलं कुठला काय. जम्मू काश्मीर पोलीस. चहाचं वगैरे त्यांनीच पेड केलं. इकडचे लोक तसे चांगले, फक्त गाड्या व्यवस्थित नाही चालू झाले. जसं टनलमध्ये एंटर केलं की मॅप गणतो. मला वाटतं हा जुना रस्ता दाखवतोय. जुना तिकडनं एक रस्ता होता, त्याचं काम चालू होतं. तिकडनं असं फिरून आहे. बाहेर गेल्यावर समजेल. पण मला आठवतं की मी या टनलला आलेलो आहे म्हणून. सो इथे सगळं टनल होत आहे. 3-4 येताना 3-4 टनलचं अजून काम चालू आहे. अजून आपल्याला एक चेनानी टनल लागेल. ती एक 14-15 किलोमीटरची आहे. श्याम प्रसाद मुखर्जी टनल. चेनानी टनलमध्ये एंट्री केली आपण. चेनानी 9 किलोमीटर लांब. ओके, मेंटेनन्सचं काम चालू होतं म्हणून वेट करावं लागलं थोडं. ब्रेकफास्टसाठी थांबलं होतं. ब्रेकफास्ट केला गेला. राजमा चावल. 9 किलोमीटर स्ट्रेट चेनानी टनल. इथून बरोबर जम्मू 100 किलोमीटर 2 तास 1 hour 53 minutes. 12:15 पोहोचू. जम्मूच्या अगोदरच बायपास असेल तर बायपासने मला वाटतं अमृतसर रोडला लागेल. तिथून जम्मूहून अमृतसर पण 200-2.25 किलोमीटर. सर्चिंग फॉर GPS.
रोड एकदम भारी आहे, काय मजा येते. कॉर्नरिंग एवढं करत नाही. उद्धवपूर क्रॉस करून बरेच पुढे आलो. आता आपण आहे जम्मूपासनं 40 किलोमीटर. जम्मूपासून 1 तासाचा रस्ता आहे. मला वाटतं जम्मू बायपास वगैरे आहे का बघतो, एक थांबून विचारतो मला तरी. डायरेक्ट अमृतसर मधून रस्ता असेल तर. ऑफ रोड आहे पूर्ण. श्रीनगर जम्मू हायवेवरनं एक लेफ्ट आला, लेफ्ट घेतला. जम्मूच्या आतमध्ये जावं नाही लागलं, पण एक भटिंडी म्हणून आहे. भटिंडी म्हणून तिथं मेन रोडला हायवेला ट्रॅफिक होती जबरदस्त. पूर्ण रोडाचं काम चालू आहे, म्हणून मॅपने आपल्याला शॉर्टकटमध्ये टाकलं आहे. हा शॉर्टकट परत मेन हायवेलाच पुढे जॉईन होणार आहे. ते मी मॅप टाकतानाच 4 व्हीलचा मॅप टाकला होता, कारण की मागच्या वेळेस टू व्हीलरचा राजस्थानमधनं गल्याबोळीतनं परत जम्मूच्या अगोदरच एक सुमसाम रस्त्यात घेऊन गेलो होतो. पण तिथं ट्रॅफिक पण आहे, सगळे रोड खंदून ठेवलेले आहे. बराच अर्धा पाऊण तास तिथंच गेला आणि गरम पण खूप होते. सो स्टील 200 किलोमीटर जायचं आपल्याला अमृतसर. 4 तास अजून. आता 1:30 वाजले. जम्मूमध्ये एंट्री केली. जम्मूमध्ये जशी एंट्री केली 1.5-2 तासापासून जम्मूमध्ये अडकलेलो होतो, कारण की NH-44 होता. पूर्ण काम चालू आहे, पूर्ण रोड खणून ठेवलेला होता आणि पूर्ण ट्रॅफिक आहे आणि प्रचंड गरम होत होतं. पूर्ण ट्रॅफिक होती, प्रचंड गरम होत होतं. आणि आता इथं थांबलो मी. त्यात अचानक पाऊस यायला लागला. इथं थांबलो तर चहा वगैरे पिला. पूर्ण आतनं पूर्ण ओला झालो आहे मी, कारण की पूर्ण गरम होत होतं, ऊन पडत होतं. अचानक पाऊस यायला लागला आणि प्रचंड ट्रॅफिक आहे. 1.5-2 तासपासून मी आतच अडकलेलो आहे आणि परत अजून ट्रॅफिक आणि रोड खराब तसाच आहे. आता गेअरअप केले सगळं. रेनकोट लवकरात लवकर निघतो, कारण की आपल्याला मला अजून 170 ते 80 किलोमीटर कवर करायचं आणि आता वाजली 1:30. तर कॅमेरात बॅगेतच ठेवतो आणि लवकर निघतो. जम्मू सोडलं तरी पण रस्ता काही चांगला नाही अजून, कंटिन्यू चालू आहे. जसं जम्मू लेफ्ट घेतला कधी आत गेलो कळालंच नाही. पूर्ण रस्ता खराब आहे, पूर्ण खराब आहे. पाणी साचलेलं, कच्चा रस्ता. जवळपास 1.5 तास जम्मूमध्ये गेला. मला वाटलं जम्मूच्या बाहेरूनच बायपास असेल, पण नाही, ॲक्च्युली ते जम्मूच होतं. अलाहाबाद वगैरे ते लागलं. धूळ वळत होती, गरम होत होतं, प्रचंड गरम होत होतं. त्यात पाऊस चालू झाला. पाऊसमध्ये बऱ्यापैकी ओला झालं होतं. रेनकोट टाकला आणि लगेच निघालो. पाऊस बंद. परत रेनकोट काढला, परत गोप्रो लावला. इथून 176 किलोमीटर 5:30 वाजेला पोहोचू. अजून तरी 4 तासाची जर्नी. ही जी रिवर दिसते या ब्रिजच्या इकडं जम्मू काश्मीर आणि मग इथून तिकडं आपल्याला लागतं पंजाब. तर पंजाबमध्ये आपण एंट्री करतोय. इकडं पाऊस पडून गेला आहे. हे बी पाऊस पुढे लागेल. म्हणजे ही रिवर बॉर्डर आहे. सो आपण जम्मू काश्मीर सोडतो आहे. पुढच्या 2 सेकंदामध्ये आपण बॉर्डर क्रॉस करू.
आता इथून पुढे आपल्या सिम चालू होईल, मोबाईल चालू होईल आफ्टर 10-12 दिवसानंतर. चला तर इकडं रेनकोट घालावं लागेल. आता वाजले 8:30, 5:30-6ला मी अमृतसरला पोहोचलो होतो. सेमच हॉटेल केलं आहे, मग तेव्हा जे केलं होतं ते. आज 450 किलोमीटर होतं. जम्मू, श्रीनगर, जम्मू आणि अमृतसर असा रूट होता. पण मागच्या वेळेस गेलो होतो मी, जम्मूच्या अगोदरच एक राईट टर्न होता, तो डायरेक्ट उधमपूरला निघत होता. तो रोड भारी होता ॲक्च्युली, गाड्या बी नाही, ट्रॅफिक बी नाही आणि सिनिक बी होता. पण जसं जम्मूमधनं मला वाटलं की डायरेक्ट फोर लेन हायवे असेल, हायवे थ्रू लवकर पोहोचून जाऊ. पण ॲक्च्युली पूर्ण काम चालू आहे. श्रीनगर तर जम्मू म्हणजे ठीक होतं, भारी रोड होता, मध्ये मध्ये थोडं काम चालू होतं, पण चांगलं होतं. पण जसं जम्मूमध्ये एंट्री केली, अगोदरच लेफ्ट येतो, मला वाटलं बायपास असेल. पण एंट्री केल्यानंतर रस्त्याचे पुरे लागलेले होते. रस्ता सगळा खणलेला, पूर्ण ऑफरोडसारखा, माती, सगळे ब्रिज खणलेले कंटिन्यू. मला 30-40 किलोमीटर, त्या 30-40 किलोमीटरला 1-1.5 तास गेला. तिथं खूप एक्झॉस्ट झालो, कारण की ऊन एवढं होतं आणि गरम प्रचंड होत होतं. त्यानंतर परत पाऊस यायला लागला, रेनकोट घातला आणि जाणार तेवढ्यात पाऊस बंद झाला. तसंच कंटिन्यू पावसाचं चालू होतं. एनिवे जर्नी चांगली झाली. आल्यानंतर आवरलं वगैरे, गोल्डन टेम्पलला गेलो होतो, थोडा वेळ बसला, लंगर वगैरे गेला. अमृतसरला आल्यावर तो गोल्डन टेम्पलला बनता येण्याच्या जाऊन आलो. आता उद्याची जर्नी असणार आहे थोडी मोठी, कारण की उद्या डायरेक्ट राजस्थान जायचं आहे. ते मला वाटतं 700 किलोमीटर किशनगडची एनिहाव पोहोचायचं आहे. म्हणून आता पॅकिंग वगैरे करतो. उद्या अर्ली मॉर्निंग आपल्याला निघायचं आहे, मला निघायचं आहे.